आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीनं एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला। त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात। माझा अनुभव तर तुमच्या बाबतीतला निर्मळ मनाने सांगतो की निरपेक्षपणे माझ्यासोबत आतापर्यंत आपण कोणताही स्वार्थ न ठेवता मानपान बाजूला ठेवून किंवा तुमचं जे लेवल आहे पत्रकारिता, एखादा न्यूज चॅनल असेल, न्यूजपेपर असेल, ते बाजूला ठेवून एक समाजाचा जो चांगलेपणा टिकून ठेवण्यासाठी जी मेहनत प्रत्येक जणांना घेतली पाहिजे त्याची जाणीव ठेवून आपण आपल्या क्षेत्रामध्ये काम करता आणि कोणता हेवादावा न ठेवता, स्वार्थ न ठेवता आपण सतत एक चांगल्या पॉझिटिव्ह पत्रकारितेचं सरांनी आता जे सांगितलं की त्याचं तोटेही असतात। त्याच्याबद्दल मलाही त्रास होतो, कारण माझ्या पोलीस स्टेशनला, मी ज्या पोलीस स्टेशनला जातो तिथं FIR रजिस्ट्रेशन कमी होतं आणि तो क्रायटेरिया मग निगेटिव्हली बघितला जातो की प्रशासनही तंटामुक्ती अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पूर्वी जे चावडीवर बसून भांडणं मिटायची ती परत तंटामुक्तीच्या माध्यमातूनही सोडवण्याचा प्रयत्न केला जातो। आणि पोलीस स्टेशन स्तरावरही असे वाद जर सहज सुटले तर आणखी सोयीचं होतं आणि त्यात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून जे पत्रकारांकडे पाहिलं जातं आणि मानलं जातं, तर त्यांचा जर सहभाग राहिला तर बऱ्याचशा गोष्टी सोयीच्या होतात। कारण काम करायचं वेगवेगळी हातोटी असते प्रत्येकाची। तुम्ही जसे निरपेक्षपणे पत्रकारिता करता त्याच्यासोबत नुसतं पत्रकारितेवर अवलंबून असणारे तर आपल्याकडे नाहीत म्हटलं तरी चालतं, परंतु जेही असतील तर तेही असे त्रासदायक अशी व्यक्ती कुठे वाटलीच नाही आपल्या परिसरामध्ये, हे वैशिष्ट्य आहे म्हणून। आणि त्याच्या मागचं की आपण सगळे उदार मनाचे आणि विकसित दृष्टिकोन ठेवणारे आणि जे म्हणतो पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन माणसाचा एवढा पॉवरफुल स्रोत येतो की आपण सकारात्मक विचार करत असतो तर नकारात्मक परिस्थिती सुद्धा सोयीची होते, असं बऱ्याचदा आपल्याला अनुभवतं, स्वतःलाही अनुभवतं आणि मला पण तो अनुभव आलेला आहे। आपण जर कोणती भीती न ठेवता निर्मळ मनानं काम करत राहिलं आणि एक नीतिमत्ता चांगली ठेवून काम केलेलं कधीच आपल्याकडून वाईट होत नाही, या मताचं मी आहे आणि आपणही तसंच काम करता। पुनश्च एकदा आपण निमंत्रणाला मान देऊ, आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात, सर्वांचे पोलीस स्टेशनच्या वतीनं आभार मानतो आणि यापुढेही जे अधिकारी येतील त्यांनाही असंच सोबत घेऊन एकत्रित जीव लावा, जसा मला लावलात जपलं असाच जीव लावा, एवढी अपेक्षा ठेवतो। येस बरोबर आहे। थांबव।